आणि बातमीपत्राच्या सुरुवातीलाच बातमी आहे पावसासंदर्भात। मुंबईसह उपनगरामध्ये परतीच्या पावसाने आता जोरदार हजेरी लावली आहे। ऐन दिवाळीमध्ये परतीच्या पावसाच्या सरी बरसायला सुरुवात झाली आहे। नवी मुंबईमध्ये वादळी पावसाला सुरुवात झाली आहे, तर तिकडे रायगडमध्ये देखील जोरदार पाऊस बरसतोय, त्यामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे। दिवाळीचा उत्साह सर्वत्र पाहायला मिळतोय। दिवाळीमध्ये फटाके फोडायला देखील लोक आसुसलेले आहेत। मात्र अशा स्थितीमध्ये संध्याकाळच्या सुमारास मुंबईसह उपनगरामध्ये परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली आहे। नवी मुंबईमध्ये देखील वादळी वाऱ्याची आणि त्यासह पावसाला सुरुवात झालेली आहे। रायगडमध्ये देखील अवकाळी पाऊस आणि त्यामुळे मात्र पिकांचं नुकसान होत आहे। आणि मुंबईतल्या पावसाचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी जुई जाधव यांनी। ऐन दिवाळीत आता पावसाला सुरुवात झाली आहे। मुंबई आणि ठाणे भागाला हवामान विभागाने येलो अलर्ट दिला आहे आणि त्यानुसार आपण पाहतोय की पावसाला सुरुवात देखील झाली आहे। केवळ पाऊस नाही तर त्यासोबतच मुसळधार वारे आणि सोबतच विजांचा गडगडाट देखील होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दर्शवला आहे। ऐन दिवाळीमध्ये या पावसाला सुरुवात झाली आहे। दिवाळीनिमित्त अनेक जण कंदील लावतात, लाईट करतात आणि त्यामुळे या पावसाचा फटका त्यावर देखील बसण्याची दाट शक्यता दिसून येते। मात्र हा अलर्ट केवळ आजच देण्यात आला आहे, उद्या कोणताही अलर्ट देण्यात आलेला नाही। मुंबई आणि ठाणे या दोन्ही भागांना हवामान विभागाने येलो अलर्ट दिला आहे। पावसाला सुरुवात झाली आहे। पनवेल असेल, ठाणे असेल, उपनगर असेल, मुंबई या सगळ्या भागांमध्ये आता पावसाला सुरुवात झाली आहे आणि जो येलो अलर्ट दिला होता तो येलो अलर्टनुसार आता पावसाला सुरुवात झाली आहे। खरं तर मुंबईची हवेची गुणवत्ता देखील खालावली होती। कुठे ना कुठेतरी आता दिलासा, गरमी जी मुंबईकरांना जाणवत होती, गरमीपासून देखील दिलासा या पावसामुळे मिळणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट हिमांशूसह जुई जाधव, NDTV मराठी, मुंबई।